नमस्कार STC फॅमिली. पुढचा व्हिडिओ ऐकण्याआधी पटापट लाईक करून घ्या. मीत आणि मायाची स्टोरी तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांच्या ग्रुपवर चॅनलची लिंक नक्की शेअर करा. अशाच मनोरंजक गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच येतील. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. मी सगळ्या कमेंट्स अगदी मन लावून वाचते. त्याने मला आणखी जास्ती आणि चांगले व्हिडिओज टाकण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 91वा भाग. लाईफस्टाईल इंडस्ट्रीजवर सोनियामुळे संकट. या रेस्टॉरंटमध्ये फोटो काढण्यासाठी एक स्पेशल स्पॉट आहे. त्या ठिकाणी आपल्या प्रॉडक्टसोबत सोनियाने काढलेले फोटोज इतके फेमस झाले होते की लोक इथे आले की हमखास तिथे जाऊन फोटो काढतात. लिशा बोलत होती. हो, मी पण पाहिले सोशल मीडियावर. खूप क्रेज आहे इथे येऊन त्या ठिकाणी फोटोज काढायची. भूमिका बोलली. आपण सुद्धा तिथे जाऊन फोटोज काढूयात, लिशा उत्साहाने म्हणाली. तुम्ही पण याल ना सुजय आणि मीत? लिशाने विचारलं. मीत आणि सुजयला या सगळ्यात काही इंटरेस्ट नव्हता हे त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखायला त्यांना जास्ती वेळ लागला नाही. जाऊ द्यात गर्ल्स, आपण आपले फोटोज काढूयात, लिशा म्हणाली आणि ती त्या आयकॉनिक फ्रेमच्या दिशेने चालू लागली. माया, अंकिता आणि भूमिका लिशासोबत गेल्या. मीत आणि सुजय अजूनही तिथेच बसून होते. मीत, बराच वेळापासून मला खूप कॉल्स येत आहेत. बाकीचे गेले आहेत हे पाहून सुजय बोलू लागला. सर्वजण इथे होते म्हणून मी काही बोललो नाही, पण सोनियाच्या न्यूजमुळे आपल्या कंपनीचे शेअर प्राईस पडले आहेत. अजून जास्त डॅमेज होण्याची शक्यता आहे असा मेसेज आपल्या टीमने पाठवला आहे, सुजय म्हणाला. सोनियाच्या न्यूजने लाईफस्टाईल इंडस्ट्रीजवर परिणाम होईल याची मीतला कल्पना होती, पण इतका निगेटिव्ह परिणाम करेल असा विचार त्याने स्वप्नात देखील केला नव्हता. काय करायचं आपल्याला लवकर ठरवावं लागेल मीत. आपले स्पर्धक आपल्या अशाच न्यूजची वाट बघत असतात, जेणेकरून या वेळेत त्यांना आपल्यापेक्षा पुढे जाता येईल, सुजय बोलत होता. मीत कुठल्या तरी विचारात आहे हे त्याला दिसलं. सुजयला आधीपासूनच माहिती होती की ऑफिसमध्ये काहीही अडचण आली की मीत लगेचच गडबडतो, पण आज त्याचा चेहरा अगदी शांत होता. त्याचं एक निराळंच रूप सुजयच्या समोर होतं. चेहऱ्यावर टेन्शनचा लवलेशही नव्हता. मीत, लक्षात आलं ना तुझ्या? सुजयने विचारलं. हो, आलं माझ्या लक्षात. एक काम कर, लीगल, मार्केटिंग आणि मयंकच्या टीमसोबत एक मीटिंग सेटअप कर. सुजयच्या वाक्याने भानावर येत मीत शांतपणे म्हणाला. आपण लगेच ऑफिसमध्ये जायला निघायचं का? सुजयने पुन्हा विचारलं. नाही, सध्या आपण या सगळ्यांसोबत आहोत तर यांच्यासोबतचा हा वेळ एन्जॉय करूयात. आपण ऑफिसला गेलो की बाकी गोष्टी व्यवस्थित समजून घेऊ, मीत म्हणाला. सुजयने मान हलवली, पण त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की हा तोच मीत आहे का जो नेहमी ऑफिसच्या कुठल्याही छोट्याशा संकटातही अस्वस्थ व्हायचा. पण सुजयच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळत होती. मीतचं यावेळी शांत असणं, परिस्थिती हाताळण्याची क्षमता वाढलेली आहे आणि त्याच्यातला
हा नवा मीत सुजयसाठी एका प्रकारचा धक्का देणारा अनुभव होता. आजच्या शांततेमुळे त्याला जाणवलं की मीत खरंच बदलला आहे. हा बदल कदाचित मायासोबतच्या नात्यातून आला असावा. इकडे मीत आणि सुजय कामाच्या चर्चा करण्यात व्यस्त असतानाच बाकीचे सर्वजण त्या आयकॉनिक जागेजवळ फोटो काढायला गेले. माया, भूमिका, लिशा आणि अंकिता सगळेच जण खूप उत्साहात होते. एकाच वेळी सगळ्यांनी आपापले मोबाईल काढून त्या क्षणांना कैद करायला सुरुवात केली. काही जणांनी ग्रुप सेल्फी तर काहींनी सोलो फोटोज काढले. सुजय आणि मीत सोबत असते तर अजून मजा आली असती, मायाने हसत म्हटलं. त्यांचं बघ, कुठल्या तरी गंभीर विषयावर ते चर्चा करत आहेत असं वाटत आहे, लिशाने मिश्किलपणे म्हणत सुजय आणि मीतकडे इशारा केला. त्यांनी एकमेकांचे सोलो फोटोही घेतले. प्रत्येकाने त्या जागेवर आपली छाप सोडत एक एक पोज दिली. सगळेच जण आनंदात होते आणि या क्षणांचा आनंद लुटत होते. हे फोटो नक्कीच सोशल मीडियावर व्हायरल होणार, अंकिता उत्साहात म्हणाली. सगळ्यांनी माना हलवून त्यांचं समर्थन केलं. त्यांच्या मनात उत्सुकता होती की हे फोटो पाहिल्यानंतर मीत आणि सुजय यांच्या कोणत्या प्रतिक्रिया त्यांना बघायला मिळतील. बराच वेळ झाला तरी या सगळ्यांचं फोटोशूट काही संपत नाहीये हे मीत आणि सुजयच्या लक्षात आलं. मीत, आपण आता निघायला पाहिजे. आपण यांना चला म्हणल्याशिवाय या इथून निघणार नाहीत, सुजय बोलला. ठीक आहे, चल. सुजयच्या फोनवर सतत कॉल्स येत होते. त्याच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव लक्षात घेऊन इथून आता निघायला पाहिजे असं मीतला जाणवलं. दोघे त्यांच्या खुर्चीवरून उठले आणि फोटो काढायच्या त्या स्पॉटकडे निघाले. काय, फोटोशूट पूर्ण झालं का? मीत हसत म्हणाला. हो, आता तुम्ही पण सामील व्हा. भूमिकाने मीतला हात धरून फोटोसाठी ओढलं. मीत आणि मायाचे काही फोटोज तिने काढले. सगळे एकत्र आले आणि ग्रुप फोटो काढला. त्या आयकॉनिक जागेवर काढलेले फोटो त्यांच्या आठवणींमध्ये कायमस्वरूपी जपले जाणार होते आणि यासाठी सोशल मीडियावर पोस्ट होणार हे निश्चितच होतं. मीत आणि सुजय सुजयच्या कारमधून ऑफिससाठी निघाले. माया, भूमिका, लिशा आणि अंकिता मीतच्या कारमधून अंकिताच्या ऑफिसकडे निघाल्या. अंकिताच्या ऑफिसमध्ये काही वेळ थांबून ते आपापल्या घरी जाणार होते. तसेच लिशा आणि अंकितासाठी सिंगापूरवरून आणलेले गिफ्ट्स देखील मायाला त्यांना द्यायचे होते. सर्वजण अंकिताच्या ऑफिसवर पोहोचल्या. लिशा आणि अंकिता मायासोबत त्यांच्या सिंगापूर ट्रिपबद्दल बोलायला खूप उत्सुक होत्या. त्यांना माहिती होतं की त्या सिंगापूर ट्रिपमध्ये त्या दोघांनीही खूप मज्जा केली असणार. माया, आधी सिंगापूर ट्रिप कशी झाली ते सांग. तू सिंगापूरवरून आल्यापासून कधी एकदा आपण भेटतो आणि गप्पा मारतो असं झालं होतं मला, अंकिताने थेट विचारलं. उत्सुकतेने तिच्या डोळ्यात चमक दिसत होती. सिंगापूर ट्रिपच्या सुंदर आठवणी आणखी एकदा मायाच्या डोळ्यासमोर आल्या. अगं, खूपच मज्जा केली आम्ही. मीतने खूप सरप्राइजेस दिले. माया हसली आणि म्हणाली. सिंगापूरमध्ये ते जितके दिवस होते त्याच्या प्रत्येक दिवशी मीतने मायाला काही ना काही सरप्राईज दिलं होतं.
तुम्ही दोघांनी किती एन्जॉय केला ते आम्हाला दिसलं तुमच्या ॲडव्हेंचर पार्कमधल्या फोटोजवरून. तू सुद्धा जेव्हा ग्रुपवर फोटोज पाठवले होते तेव्हाच मला लक्षात आलं होतं की सिंगापूर ट्रिप ही तुम्हा दोघांसाठीही खूप स्पेशल ठरली असणार, लिशा म्हणाली. तुम्ही दोघे डिनर डेटवर क्रूजवर गेल्यावर तिथं डान्स केलात, त्याच्याबद्दल थोडंसं सांग ना, लिशाने चिडवताना म्हटलं. लिशा आणि भूमिका मायाची मज्जा घेत बोलत होत्या. खरंच? अंकिताने आश्चर्याने विचारलं. तुम्ही दोघांनी तर समीक्षाच्या पार्टीमध्ये देखील डान्स केला होता, पण मला खात्री आहे की डिनर डेटवर क्रूजवर केलेला डान्स हा खूप स्पेशल असणार, अतिशय रोमॅन्टिक, अंकिता पुढे म्हणाली. मायाने सिंगापूर ट्रिपमध्ये त्यांनी केलेल्या गोष्टी आणि आठवणी सांगितल्या. मुळात ते सर्व सांगताना ती इतकी उत्साही आणि आनंदी होती की जणू काही सिंगापूरमध्ये अनुभवलेले ते क्षण ती परत एकदा जगत होती. आणि रिटर्न जर्नीमध्ये काय सांगू, किती सुंदर होते ते क्षण, माया बोलू लागली. पण तिला अचानक लक्षात आलं की रिटर्न जर्नीत फ्लाईटमध्ये मीतने त्याच्या भावना मायासमोर बोलून दाखवल्या होत्या. हे तिच्या मैत्रिणींना कळलं आणि त्यात मायाने त्याला आणखी काही उत्तर दिलं नाही हे समजलं तर तिचं काही खरं नाही आहे. काय झालं रिटर्न जर्नीमध्ये? काही स्पेशल झालं का दोघांमध्ये? लिशा मिश्किलपणे हसत म्हणाली. लिशा, शांत हो. तू जे काही विचार करत आहेस तसं काही झालं नाही. रिटर्न जर्नीमध्ये आमची पूर्ण फ्लाईट खूप सुंदर सजवली होती. सिंगापूर ट्रिपचं मीचं ते शेवटचं सरप्राईज आठवणींमध्ये राहील असं होतं, माया म्हणाली. दुसरंच काहीतरी बोलून तिने वेळ मारून नेली. खरं सांगायचं तर सिंगापूर ट्रिप ही बिझनेस ट्रिपपेक्षा आमची पर्सनल ट्रिप झाली. आम्हाला खूप मज्जा आली. विशेषतः मीसुद्धा कामाच्या व्यापातून बाहेर येत पूर्ण वेळ माझ्यासोबत होता. एकमेकांसोबत आम्ही खूप चांगला वेळ घालवला. अधिक चांगल्या रीतीने एकमेकांना ओळखू लागलो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो, माया सांगत होती. ते तर खूप चांगलंच झालं माया. पण आता पुढे काय? तुम्ही बोललात काही एकमेकांशी? पुढे काय करायचं आणि कसं राहायचं याबद्दल? थोडंसं गंभीर होत लिशाने विचारलं. म्हणजे तुमच्या दोघांच्याही डोळ्यात दिसत आहे की तुमचं एकमेकांवर प्रेम आहे. एकमेकांमध्ये तुम्ही खूप गुंतत चालला आहात. तर मला वाटतं की तुम्ही दोघांनी पुढच्या स्टेपचा विचार केला पाहिजे, लिशा म्हणाली. मायाच्या काळजीने ती बोलत होती. मी चांगला मुलगा आहे याची तिला कल्पना होतीच, पण माया देखील अतिशय निर्मळ आहे, साधी भोळी आहे आणि सगळ्यात जास्ती ती खूप इमोशनल आहे हे ती जाणून होती. सध्या दोघेही एकमेकांसाठी इतकं झुरत आहेत तर त्यांनी एकमेकांना आपल्या मनातल्या भावना सांगाव्यात असं लिशाचं म्हणणं होतं. तू जे म्हणत आहेस ते कळतंय लिशा मला, पण मलाच आणखी थोडा वेळ पाहिजे. पण सिंगापूर ट्रिपने आमचं नातं खूपच मोकळं केलं आहे, तर आम्ही नक्कीच एकमेकांशी मोकळेपणाने बोलू याबद्दल खात्री बाळग, मायाने लिशाला आश्वासन दिलं. मायाने तिच्या पर्समधून छोटीशी बॅग काढली
आणि लीशा आणि अंकिताच्या हातात दिली. तुमच्यासाठी काही खास आहे, ती स्मित हास्य करत म्हणाली. लीशा आणि अंकिता आश्चर्यचकित झाल्या. आमच्यासाठी? अंकिताने आश्चर्याने विचारलं. हो, माझ्याकडून आणि मीतकडून सिंगापूरहून आणलेली एक छोटी आठवण, माया म्हणाली. दोघांनी त्यांचं गिफ्ट उघडलं. मायाने आणलेलं गिफ्ट त्यांना खूप आवडलं. मी तुमच्यासाठी काहीतरी खास आणायचं ठरवलं होतंच. तुम्ही दोघी माझ्या खूप जवळच्या आहात आणि मला वाटलं की सिंगापूरच्या या आठवणी तुम्हाला आवडतील, माया हसून बोलली. या फक्त आठवणी नाहीत माया, हे खूपच खास आहे. लीशाने मायाला मिठी मारली. धन्यवाद माया, तुझं गिफ्ट केवळ एक वस्तू नाही, हे आपल्या मैत्रीचं प्रतीक आहे. अंकिताही तशीच भावना व्यक्त करत म्हणाली. त्या दोघीजणी खूपच आनंदित झाल्या होत्या. त्यांचं हसणं आणि त्यांचा आनंद बघून मायाला खूप समाधान वाटत होतं. त्यानंतर माया, भूमिका, लीशा आणि अंकिताने बराच वेळ गप्पा मारल्या. लंच पार्टीमध्ये काढलेले सगळे फोटोज त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केले. इकडे मीत आणि सुजय ऑफिसमध्ये पोहोचले आणि डायरेक्ट एका पाठोपाठ एक त्यांच्या मीटिंग्स सुरू झाल्या. लाईफस्टाईल इंडस्ट्रीजच्या नावाचा ब्रँड टिकून राहावा यासाठी आणखी कुठल्या गोष्टी करता येतील याबद्दल त्यांनी बराच वेळ चर्चा केली. मीतच्या लीगल टीमने मयंकसोबत बसून कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून झालेला सगळा मॅटर लीगली व्यवस्थित हँडल करता येईल यासाठी उपाययोजना करायला सुरुवात केली. तसे ते आधीपासूनच या सगळ्या तयारीत होते, पण ज्या तीव्रतेने सोनियाच्या न्यूजमुळे लाईफस्टाईल इंडस्ट्रीजला नुकसान झालं होतं त्याची कल्पना कुणालाही नव्हती. मीत आणि सुजयच्या दिवसभर बऱ्याच मीटिंग्स झाल्या आणि रात्र झाली तरी या मीटिंग्स थांबायचं काही नाव घेत नव्हत्या. सुजय, मला वाटतं आपण आजच्यासाठी इथे थांबलं पाहिजे. आपण बराच प्रोग्रेस केला आज आणि काही गोष्टींचं सोल्युशन देखील मिळालं. मी त्याच्या खुर्चीवरून उठत म्हणाला. हो, मला देखील असंच वाटतं. सुजयने होकारार्थी मान हलवली. ठीक आहे, उद्या आणखी एकदा सगळ्यांसोबत मीटिंग करू आणि आपल्या कंपनीसाठी पुढची दिशा ठरवू, मीत म्हणाला. दोघांनी त्यांची बॅग आवरली आणि ऑफिसच्या बाहेर पडले. मीतसाठी त्याची कार एंट्रन्सला तयार होती. तो कारमध्ये बसला. बऱ्याच वर्षानंतर लाईफस्टाईल इंडस्ट्रीजसाठी हा अवघड दिवस होता हे त्याला जाणवलं. लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची फेस असलेली सोनिया अशा कुठल्या स्कॅन्डलमध्ये सापडेल आणि त्याचा लाईफस्टाईल इंडस्ट्रीजवर इतका परिणाम होईल असं त्याला वाटलं नव्हतं. लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचा चेहरा, त्याची इमेज, त्याची ब्रँड व्हॅल्यू सगळं काही इतक्या सहजपणे कमी होणं म्हणजे ही एक धोक्याची घंटा होती. एखाद्या ब्रँड ॲम्बॅसेडरमुळे एखाद्या कंपनीचं किती नुकसान होऊ शकतं याच्याबद्दल त्याला कल्पना होती. तशी उदाहरणं देखील त्याच्या समोर होती. पण लाईफस्टाईल इंडस्ट्रीजच्या बाबतीत असं होऊ द्यायचं नाही, मीत मनातच म्हणाला. त्याने मोबाईल हातात घेतला. बिझनेस न्यूजमध्ये लाईफस्टाईल इंडस्ट्रीजच्या संबंधीच्या बातम्या चालू होत्या. लवकरच कंपनी कशा प्रकारे डबघाईला येईल
हे सुद्धा काही लोक बोलत होते. असं काही होणार नाही, आम्ही अजून स्ट्रॉंग होऊन पुढे जाऊ. मीतच्या मनात विश्वास होता. हाच विश्वास त्याला इथपर्यंत घेऊन आला होता. आजोबांनी याच विश्वासावर मीतवर इतकी मोठी जबाबदारी टाकली होती. मीतने सोशल मीडिया स्क्रोल करायला सुरू केलं. उघडल्या उघडल्या त्याला मायाचा फोटो दिसला. मायाने लंच पार्टीतील फोटो अपलोड केले होते. मायाच्या त्या फोटोवर काही तासाभरातच लाखांवर लाईक्स आणि कमेंट्स आले होते. सोशल मीडियावर मायाचा हा देखील फोटो व्हायरल झाला होता. पण खरंच त्या फोटोमध्ये ती नजरेत भरत होती. साडीमध्ये अतिशय सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत होती. तिच्या साधेपणातही एक विलक्षण आकर्षण होतं. ती हसून फोटोंमध्ये उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक शांत आणि आनंदी भाव दिसत होते. प्रत्येक फोटोमध्ये ती अतिशय विश्वासार्ह आणि प्रेमळ वाटत होती. याच फ्रेममध्ये काही दिवसांपूर्वी सोनियाने आमचं एक प्रॉडक्ट लॉन्च केलं होतं. त्याला आठवलं. त्यानंतर ती आयकॉनिक फोटो फ्रेम आणि त्यांचा प्रॉडक्ट मार्केटमध्ये किती फेमस झाले होते याचा विचार तो करत होता. माया देखील किती सुंदर दिसत आहे या फोटोमध्ये. आजपर्यंत या आयकॉनिक फोटो फ्रेममध्ये पाहिलेल्या फोटोजमध्ये सोनियानंतर याच फोटोला जास्ती लाईक्स आले आहेत. तो स्वतःशीच बोलला. सोनियापेक्षाही जास्ती सुंदर. तो स्वतःशीच पुटपुटला. त्या फोटोकडे मीत कितीतरी वेळ पाहत बसला आणि अचानक त्याच्या मनात विचार चमकला. माया, ती माझ्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर होऊ शकते, त्याने स्वतःशी विचार केला. हो, का नाही? तिचं सौंदर्य, तिचा साधेपणा आणि तिच्या डोळ्यातील आत्मविश्वास हा एक असा संगम आहे जो कोणत्याही ब्रँडसाठी आदर्श ठरू शकतो. मीत विचार करत होता. लाईफस्टाईल इंडस्ट्रीजला या काळात एक चेहरा हवा होता जो विश्वासार्ह असेल आणि मायात ते सर्व गुण होते. जर माया लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचा फेस झाली तर लोक तिच्या चेहऱ्याशी रिलेट करतील. ती फक्त सुंदरच नव्हे तर मेहनती, प्रामाणिक आणि विश्वासार्ह आहे. तो मनात विचार करू लागला. खरंच मी जो विचार करत होता त्यात तथ्य होतं. ती अशा प्रकारची मुलगी होती जी लोकांना आपली वाटेल आणि तिने कंपनीच्या ब्रँडचं प्रतिनिधित्व केलं तर ती निश्चितच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरेल यात काही एक शंका नव्हती. कदाचित हीच योग्य वेळ आहे. मीतने खोल श्वास घेतला. त्याचं डोकं धावत होतं. भरपूर विचार त्याच्या मनात येत होते. माया ब्रँड ॲम्बॅसेडर बनली तर तिची भूमिका कंपनीच्या एकूण ब्रँडसाठी किती महत्त्वाची ठरू शकते हे तो स्पष्टपणे पाहू शकत होता. तिचं अस्तित्व, तिची छबी कंपनीसाठी एक नवीन संधी खुली करू शकते, विशेषतः या कठीण परिस्थितीत. आधी दादूंसोबत बोलून घ्यायला पाहिजे, मीच स्वतःशीच बोलला. कार राजाध्यक्षांच्या बंगल्याच्या एंट्रन्सला आली. मीत कारमधून खाली उतरला. पण मायाला हे पटवणं सोपं नसेल, तो स्वतःशी हसत म्हणाला.
ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.